Hello, students. You have gone through your education and you are in higher education. Here, your next journey starts. FYBAच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतली आहेत त्या सर्वांचं स्वागत. तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की आपण इंग्लिश हा विषय निवडलेला आहे. इंग्रजीच्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला विविध करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपण आत्तापर्यंत घेतलेल्या शिक्षणावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल का इंग्रजीचं आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे, किती महत्त्व आहे. जगाची एक भाषा म्हणून संदेशवहनासाठी इंग्रजीचं महत्त्व हे खूप आहे. इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज संधी उपलब्ध होणार. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो, जे आपण अभ्यासक्रमामध्ये कंपल्सरी पेपरमध्ये शिकलो त्याचंच काहीसं ब्रॉड स्वरूपामध्ये तुम्हाला आता पुढे शिकायचं आहे. आणि म्हणून इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत. हे संधी कोणत्या आहेत हे जसं तुम्ही पुढे शिकत जाणार तसं तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. वेगवेगळ्या संधी, वेगवेगळे मार्ग यामुळे खुले होणार आहेत. काही विद्यार्थी MBA करू शकतात, लॉ करू शकतात, CS सारखा कोर्स आहे किंवा इतर काही टेक्निकल स्कोर आहेत, कोर्सेस आहेत. त्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला पुढे शिक्षण घेता आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून जगाशी संदेशवहन करू शकतो. इंग्रजीच्या माध्यमातून जग आपल्याला जवळ आलेलं पाहायला मिळेल. कोणत्या देशात काय घडतं आहे, कोणत्या देशात काय घडतं आहे हे सर्व आपल्याला घरी बसल्या इंग्रजीच्या माध्यमातून समजेल. बघा, सायन्स आणि टेक्नॉलॉजीची भाषा इंग्लिश आहे. संशोधनाची भाषा नवीन त्याची पण भाषा इंग्रजी आहे. कॉमर्स, ट्रेड सर्व गोष्टींमध्ये इंग्रजीचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपल्याला पुढे शिक्षणासाठी जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आपल्याला इंग्रजीची मदत ही नेहमी होणार. या मदतीचा उपयोग तुम्हाला म्हणजे ह्या विषयाचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या संधी टॅप करण्यासाठी, मिळवण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतला आहे का आपण इंग्रजीचा अभ्यास करणार आहोत. इंग्रजीमध्ये टीचर म्हणून आपल्याला खूप मोठी संधी मिळू शकते. इंग्रजीच्या जागा शाळा कॉलेजेसमध्ये व्हॅकंट असतात. त्याचबरोबर इतर ठिकाणी इंग्रजीचं ज्ञान असणाऱ्या लोकांना प्राधान्य दिलं जातं. वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी इंग्रजीचा उपयोग होऊ शकतो, मदत होऊ शकते. आणि या सर्व दृष्टिकोनातून आपण विचार केला तर इंग्रजी ही एक महत्त्वाची भाषा म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून खूप कमी विद्यार्थी आहे. दरवर्षाच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी विद्यार्थी पाहायला मिळेल. तुमचे मित्र असतील ज्यांनी अजून FYBAला ॲडमिशन घेतली नसतील किंवा ज्यांना आपल्याला इंग्लिश ह्या विषयामध्ये त्यांना ग्रॅज्युएशन करायचं आहे. ग्रॅज्युएट इंग्रजीमध्ये झाल्यानंतर तुम्हाला पुढे काही करायचं असेल त्यांना नक्की ह्या विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. हे 12वी पास झालेले विद्यार्थी
आमच्या ओळखीचे नाही आहेत जोपर्यंत ते कॉलेजमध्ये येत नाही. एकदा ते कॉलेजमध्ये आले तर आमची ओळख तुम्हा सर्वांशी होणार. म्हणून जोपर्यंत विद्यार्थी येत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी त्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही. पण तुमच्या त्या विद्यार्थी ओळखीचे असतील, त्या विद्यार्थ्यांशी तुम्ही कम्युनिकेशन करा, चांगल्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करा. जसा तुम्ही चांगला निर्णय घेतला तसाच त्यांना पण घेऊ द्या. आणि म्हणून बघा, सध्याची परिस्थिती ही कोरोनाची आहे. ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं, मुलांशी कम्युनिकेशन करणं हे प्रत्यक्ष वर्गात शक्य होत नाही आहे अजून. शासनाचे आणि विद्यापीठाचे निर्णय जे होतील त्या निर्णयानंतर आपण ठरवू का आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हे विषय अभ्यासू तेव्हा आपल्याला याचं महत्त्व आपल्याला समजेल. आता इंग्रजी शिकायची असेल तर काय करायला हवा, बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. का आता आपण FBA आहे. FBA म्हणजे हायर एज्युकेशनची ही सुरुवात आहे, पहिली पायरी आहे. आणि या पायरीमध्ये आपल्याला 6 सेमेस्टर पास करायचे आहेत, यशस्वी पद्धतीने पास करायचे आहेत, चांगल्या मार्क्सने पास करायचे आहेत आणि पुढचं शिक्षण घेत जायचं आहे. हे शिक्षण घेण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत ते आपल्याला अभ्यासायच्या आहेत. म्हणजे जे विषय, जे पेपर्स आपल्याला आहे त्याचा चांगला अभ्यास, जे विद्यापीठाने सिलेबस फ्रेम करत असताना जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली ती उद्दिष्ट विद्यार्थ्यामध्ये आली पाहिजे ही किमान अपेक्षा असते. आणि म्हणून सिलेबस आपण असा अभ्यासायचा आहे की ती उद्दिष्ट आपल्यामध्ये आली पाहिजे. यासाठी इंग्रजी हा विषय खूप छान आहे. इंग्रजी विषयामधून तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल होईल, तुमच्या आउटलुकमध्ये बदल होईल, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि मन तुमचं मोठ्या विचाराने भरून जाईल. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता क्लासरूम नसलं तरी डेफिनेटली वी हॅव दिस व्हर्च्युअल क्लासरूम. यामध्ये we are having video lectures. So in 3-4 days I will be sharing video lectures through YouTube channel. I will send you my earlier recorded video lectures through YouTube channel. You can subscribe my channel and keep the bell notification on so that you can get the notification whenever I upload my YouTube video on my channel. Okay, so this is the only media, and I would suggest you to go through these video repeatedly until you understand. You can pause, you can take down notes, or you may have some notes and points that I will share with you. So whenever you feel that you have an opportunity to listen to the new video, you have opportunity to listen to some of the beneficial programs, these programs will help you. Okay, so whenever you have the opportunity, go through the video lecture, try to listen to the lectures, and you will get the content. Okay, the first and foremost job of the student is to learn. So every day we must learn something new. You can have certain habits that are very much useful for our English mastery. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दररोज आपण जर प्रयत्न केले तर हे प्रयत्न आपल्याला उपयोगाचे राहतीलच, होतीलच. हे प्रयत्न कोणते? तर डिक्शनरी आपल्याकडे असायला हवी. पॉकेट डिक्शनरी ठीक आहे,
पण एक ग्रॅज्युएशन लेवलला जी डिक्शनरी अपेक्षित असते ती डिक्शनरी मार्केटमध्ये घ्या. ऑक्सफर्डची इंग्लिश डिक्शनरी तुम्ही विकत घ्या. त्या डिक्शनरीमध्ये जेव्हा आपल्याला वेळ असेल, ट्राय टू गो थ्रू दिस डिक्शनरी. रीड बेसिक अँड प्रेलिमिनरी ग्रामर बुक्स that you have studied until now. You will get the opportunity to read more in this year because you are having 6 papers and you have enough time. Now we don't have to spend on coming to the college and loitering here and there. You are at your residence. तुम्ही आपल्या घरीच आहात. जाण्या येण्याचा वेळ खर्च होत नाही आहे, कुठेही वेळ तुमचा वाया जाणार नाही आहे. सो यू हॅव व्हेरी मच अबंडंट टाईम टू गो थ्रू the lectures and preparations. So this is an opportunity. I would also suggest you to go through the important topics that you will find here. As I have told you that this is an opportunity. Of course, the practice of grammar and practice of vocabulary will definitely boost your confidence. Okay, and this confidence will help you in the coming days. Okay, see, as we have seen, see, the medium, you don't have to fear. The medium of our instruction is going to be English and Marathi. हे दोन्हींचं कॉम्बिनेशन करत आपण हा विषय शिकणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला इंग्रजीच्या माध्यमातून जे आता बेसिकली हा क्वेश्चन असतो का मग इंग्रजी असा ते इथं लिटरेचर हा शब्द का आला आहे याविषयी थोडंसं सांगावं लागेल. बघा, का इंग्रजी एक लँग्वेज आहे आणि लिटरेचर ही एक साहित्य आपण त्याला म्हणतो, म्हणजे इंट्रोडक्शन टू लिटरेचर. सो इज इट नेसेसरी टू स्टडी लिटरेचर टू अंडरस्टँड और टू नो द लँग्वेज? हा भाग आहे. लँग्वेज ऑलरेडी तुम्हाला इंट्रोड्यूस झालेली आहे. 12 years you have studied English as a language, English, and this language is useful for your reading purposes. You need to work and go through the language because language is complementary to understand the literature. So literature and language both are complementary to each other. These complementary factors do contribute because we have the best and finest expression of human beings in literature, and that is what language is also used to convey our emotions, opinions, messages, information and feelings to others. So and literature do have these capacities. Okay, and that is what language is understood to be the complementary to literature. So literature and language, both of them help to generate the proper understanding, and that is what we have introduction to literature. See, in FRBA syllabus we have seen, say, what is the syllabus that is prescribed for us. Now as you have studied the elements of novel, the elements of novel are given here. See, short story, that forms the first unit of our syllabus. See, आपल्याला सिलेबसमध्ये जे आहे त्या सिलेबसमध्ये काय अभ्यासायचं आहे तर एलिमेंट्स ऑफ नॉवल. नॉवल म्हणजे कादंबरी. कादंबरी कशापासून बनलेली आहे किंवा शॉर्ट स्टोरी, नॉव्हेलचं छोटंसं रूप म्हणजे शॉर्ट स्टोरी. तर हे कशापासून बनलेले आहेत? सो वी डू हॅव प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग,
narrative, theme, and point of view. Both of them are studied in this. Then we have types of novel: Bildungsroman, picaresque, epistolary, stream of consciousness, novel of social reality, psychological novel, historical novel, science fiction, gothic novel, graphic novel. So, these are types of novels that we see the part of unit first. Then we have unit second. See what we have studied in unit first. The understanding of these elements will be exemplified, म्हणजे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग होईल जेव्हा आपण त्याची उदाहरण बघू. मग शॉर्ट स्टोरी अभ्यासली तर शॉर्ट स्टोरीचे एलिमेंट्स पाहिलेत. प्लॉट असतं, कॅरेक्टर असतात. प्लॉट म्हणजे कथा असते, कॅरेक्टर म्हणजे काही पात्र असतात, सेटिंग कुठे घडते ते, नॅरेटिव्ह कशी सांगितली गेली कथा किंवा कादंबरी, थीम म्हणजे महत्त्वाचा विषय, पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन, तत्त्वज्ञान काय सांगतं. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामधून कळतील. सेक्शन बी मध्ये जे आहेत ते कादंबरीचे प्रकार आहेत. त्यामध्ये काय आहे तर त्यामध्ये बिल्डन्सरोमन, पिकेरस, एपिस्टोलरी, stream of consciousness, novel of social reality, psychological novel, historical novel, science fiction, gothic novel, graphic novel. So, these novels are there. The short stories, there are very famous short story writer who is known for his short stories is O. Henry. His Last Leaf is a very beautiful short story. H. Munro, The Open Window, it's also a horrible short story. Let me see. Oscar Wilde, Nightingale and the Rose, this is also one of the beautiful love short story. Edgar Allan Poe, it's Telltale Heart, it's an American author, so we are going to study this short story. Catherine Mansfield is a New Zealand short story writer. The Doll's House is by her. Kate Shopping, The Story of an Hour, and basically the very good novel that we are going to study is Jane Austen's Pride and Prejudice. So, we have this short story that we are going to study here. So, in the first semester we are going to study this syllabus. So, looking at the syllabus you don't have to fear for. So, you can take a screenshot of these 3 units, unit 1, unit 2 and unit 3. This whole syllabus is going to be studied in the first semester. So, we must understand how these stories are to be understood and how this progress. Okay, I would suggest you to purchase some of the good books. Okay, see, ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स, एम एच अब्राम्स हे त्याचे लेखक आहेत. तर यांचं हे पुस्तक ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. मला 3 वर्ष इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग हा पुढे होत राहील. दुसरा भाग असा आहे का डिक्शनरी एक चांगली घ्यावी आणि एक चांगलं ग्रामरचं पुस्तक आपण घ्यावं. मॅकमिलनचं इंग्लिश ग्रामर बुक आहे ते घ्या. हायस्कूलचं रेन आणि मार्टिन यांचं एक ग्रामरचं पुस्तक आहे ते आपण आपल्याकडे घ्यावं, विकत घ्यावं. आणि हा जो खर्च आहे हा आपला इन्व्हेस्टमेंट समजावं, कारण देर आर लॉट्स ऑफ थिंग्स दॅट यू आर गोइंग टू लर्न इन नियर फ्युचर. सो यू हॅव टू गो थ्रू दॅम अँड फाइंड आउट दॅम. ओके, ऑलराईट. तर ह्या पद्धतीने तुम्हाला आजचा हा सिलेबस जो आहे तो सिलेबस आपण इंट्रोड्यूस करून घेतला. आता याच्या पुढे जे आपल्याला अभ्यासायचं आहे ते सिलेबस वाईज आपण अभ्यासणार आहोत. पण काही गोष्टी ज्या आहेत ह्या इंग्रजीच्या संदर्भातल्या आपल्याला माहिती असाव्यात म्हणून आपण त्या पुढे जाऊन काही 1-2 लेक्चरमध्ये, 1-2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूया. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण इथे हा जो लेक्चर व्हिडिओ आहे
मिनिटापर्यंत तुम्हाला उपयोगी पडेल, इन्स्पायर करेल आणि ह्याच्यातून आपण शिकायला हवं. पुढे ब्राईट करिअर आपलं व्हावं आणि म्हणून इतर विषयांच्या तुलनेमध्ये ह्या विषयाला जास्त मागणी असते आणि कधीही आपण उपाशी राहणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. कारण याचा उपयोग करून, याचं भांडवल करून आपल्याला खूप काही मिळवता येऊ शकतं आणि म्हणून हा एक महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद.